नमस्कार मित्रांनो, मुरांबा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघूया रमाने अक्षयला मांडीवर झोपी घातलेलं असतं आणि गप्पा मारता मारता किंवा भांडण करता करता तो झोपीही गेलेला असतो. तरीही ती त्याला जोऱ्यामध्ये थपटतच असते. तो म्हणतो अगं मला त्रास होतो, तरीही ती ऐकत नाही आणि तसं करता करता तो झोपीही गेलेला असतो. ती म्हणते हा किती दिवसातून चेहरा बघतीये मी, मला असं वाटलं होतं की हा चेहरा परत मला कधीच बघायला मिळणार नाही. आणि बघा मी इथे नव्हती ना तेव्हा मी काय काय भोगलंय, काय काय सहन केलंय माझं मला माहिती. पण असू द्या, त्यातलं मी तुम्हाला काही एक सांगणार नाहीये. एका मुलीला मी प्रॉमिस केलंय तसं, पण असू द्या त्या मुलीने माझ्या गैरहजेरीमध्ये इथं सगळं काही सांभाळून घेतलं. तुमची रमाही झाली, आईंची सूनही झाली, आजींची नातही झाली, सगळं काही तिने माझ्या गैरहजेरीमध्ये सगळी नाती निभावली. त्यामुळे तुम्हाला काही सांगून दुःखी करायचं नाहीये आणि तिला प्रॉमिस केलंय त्याप्रमाणे मला कुणाला काही सांगायचंही नाहीये. इकडे माही बॅग भरत असते आणि म्हणते गुड बाय पुणे, गुड बाय आजी, गुड बाय क्यूट आंटी, गुड बाय अक्षय, सगळ्यांची नावं घेते आणि गुड बाय असं म्हणते. कारण ती आता इंडिया सोडून चाललेली असते कायमची. माही रमाला म्हणालेली असते की आता मी देविकाला सगळी प्रॉपर्टी देऊन टाकणार आणि कायमची इंडिया सोडून निघून जाणार. माही बॅग भरता भरता बॅग भरायची ठेवते आणि पटकन सिगरेट उचलून आता सिगरेट पिणार. ते लगेच म्हणते गुड बाय रमा आणि प्यायला लागती, पण तिला काय आठवतं लगेच पीत नाही, ती पेटवतही नाही, तसंच सिगरेट हातामध्ये ठेवते आणि आता विचार करायला लागलेली असते. माही स्वतःलाच प्रश्न विचारत असते की मी इतकी डॅशिंग, इतकी काही सगळं करणारी, दारू पिणारी, सिगरेट पिणारी, पण तुझ्या सहवासात राहिली आणि अगदी परफेक्ट रमाच झाली रे. अक्षय यार, का माझ्यामध्ये इतका बदल झाला. आणि ती सिगरेट ठेवून देते आणि ती सगळे वाईट व्यसन सुटलेली असतात आणि ती नॉर्मल रमा झालेली असते, पण ती एक्सेप्ट करत नाही. ती म्हणते अक्षय तुझ्यामुळे मी अगदी नॉर्मल रमा झाली आणि नॉर्मल आयुष्य जगायला लागली, पण या आयुष्याची मला सवयच नाहीये. माही म्हणते गुड बाय यार, सगळं काय आठवतंय, काहीही सोडून जाऊ नये असं मला वाटतंय, पण सगळं काही सोडून द्यायचंय मला, त्यामुळे गुड बाय. आणि ती आता बॅग पॅक करते आणि आता ती शांत बसलेली असते. शांत म्हणण्यापेक्षा सगळ्या गोष्टींचा, सगळ्या माणसांचा ती विचार करत असते. माहीने किती जरी ठरवलं की सगळी व्यसनं सोडायची, सगळी माणसं सोडायची आणि परदेशामध्ये निघून जायचं, पण तिला ते कदाचित शक्य होत नसतं. सारखा ती विचारच करत असते. इकडे आजी काका बसलेले असतात. अभि येतो. चला 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 पटकन आवरा, आंघोळी वगैरे झालाय ना सगळ्यांच्या, आता उगाच टाइमपास करू नका, चला आवरलाय ना सगळ्यांचं. आजी आणि काका अभिकडे बघत असतात. आजीला ओरडत असतो का आजी आवर ना, मी कधीची आंघोळ करून बसली, उगाच चिडचिड करू नको. आणि बाबा तुम्ही, अरे माझ्याकडे बघून कसं वाटतं मी फ्रेश दिसत नाहीये का, मी सुद्धा आंघोळ केली, सगळं काही माझं आवरलंय, त्यामुळे जरा शांत राहा. लगेच रमा येते आणि रमा म्हणते अहो हे उठले नाहीये, यांना कसली गाढ झोप लागलीये, बघा की कधीची उठवते पण ते उठतच नाहीये. अगं जा बाई पटकन त्याला उठव, सगळ्यात जास्त पाणी वापरणारा प्राणी असेल ना या घरात तर तो तुझा नवरा आहे. जाऊन त्याला पटकन उठव आणि पटकन त्याला आंघोळ वगैरे करायला लावा. आंघोळ झाली नाही दिवसभर चिडचिड करणार आणि या चिडचिडीचा आम्हाला सगळ्यांना त्रास होणार. काहीही कर, त्याला पटकन उठव आणि आंघोळ वगैरे करून तयार होऊन बसायला लाव, कारण पाणीचं गेलं नाही एकदा तर बघ त्याला आंघोळीशिवाय बसायला लागणार आहे. रमा म्हणते नाही नाही नाही, मी जाते आणि त्याला पटकन उठवायचा प्रयत्न करते. इकडे कावेरी देवाला दिवा लावते आणि देवाला हात जोडून विनंती करते, हे बघ माझी रमा आली आहे ना सुखरूप, खरंच खरंच तुझी आभारी आहे देवा, सगळं काही माझं ऐकलं त्याबद्दल खरंच आभारी आहे मी. आता असं झालंय माझ्या पोटच्या गोळ्याला कधी बघते, कधी मिठी मारते आणि कधी त्याला प्रेमाने जवळ घेते, असं झालंय. देवा माझा पोटचा गोळा तू सुखरूप आणलाय आणि माझा मला दिलाय ना, त्याचा खूप आनंद झालाय. देवा आता मला काहीही काहीही नको रे, तिला फक्त सुखात ठेव, माझ्या रमाला आता कसलंही दुःख देऊ नको, खूप काही भोगलंय रे तिने. आणि देवा आता आहे ना तू मला सगळं काही दिलंय आणि सगळं काही भरून पावलंय मी, आता तुझ्याकडे मला बोलवलं ना तरी मी आनंदाने यायला तयार आहे. कावेरी देवाला म्हणत असते की काही कर आणि माझ्या रमाला सुखामध्ये ठेव, तू मला तुझ्याकडे बोलून घेतलं तरीही आता काही हरकत नाहीये. आता मात्र मागून पंकज काका आलेला असतो. मंगल आलेली असते देवाला नैवेद्य घेऊन. कावेरी काही काय बोलतीयस ग, बोलून घे म्हणजे काय, बोलायची काही पद्धत आहे का. अगं तसं नाही, का म्हटलीस असं, तू आम्हाला हवी आहेस ना, असं बोलायचं नाही. या परत सगळं काय झालंय म्हणजे काय. अगं रमा आली, आनंदाने आपल्याला जगायचं, एकत्र राहायचंय, तर देवाकडे कुठे जायला निघलीये. अगं बाई फक्त म्हटले, देवाने कुठं मला लगेच नेलंय. आता दोघींमध्ये वाद सुरू झालेले असतात. अभद्र बोलू नको कावेरी, घे नैवेद्य दाखव. आणि दोघीही आनंदाने देवाला नैवेद्य दाखवतात आणि देवाला नमस्कार करतात. आमच्या रमाला सुखरूप आणि सुखी ठेव, तिचा संसार सुखाने होऊ दे. दोघीही देवाला मनोभावे प्रार्थना करतात आणि रमाला खुश राहावं अशी देवाला विनंती करतात. कावेरी नैवेद्याचं ताट परत
मंगलकडे देते आणि मंगल म्हणते की धर हा प्रसाद घे आणि अभद्र बोलू नको आता आनंदाने राहायचंय आपल्याला. पंकज काका म्हणतो का हो इतके मोठ्या आजारपणातून बाहेर आला तेही असं वर जायला का? आता सुखाने जगायचे दिवस आहे आणि सुखाने आणि आनंदाने राहायचे आपल्याला. परत असं बोलू नका आणि सगळे आनंदाने हसायला लागतात आणि प्रसाद घेतात. रमा आली या आनंदाने. मंगल म्हणते मला नाचावंसं वाटतंय. ए बाई नाचू नको ग, लोकांना वाटेन की भूकंप आलाय. ओ असं म्हणू नका, मला नाचायचंय म्हणजे नाचायचंय. काका आणि मंगल आता दोघंही नाचायला लागलेले असतात. रमा आली या आनंदामध्ये आणि कावेरी हसत असते दोघांना सुद्धा. कावेरी म्हणते मंगलला आणि काकाला बास बास, हा आनंद तुमच्या पुरताच मर्यादित ठेवायचा म्हणजे आपल्या पुरताच ठेवायचा. रमाच्या घरच्या लोकांना कळता कामा नाही. घरच्या म्हणजे अक्षयला कळता कामा नाही हो, कारण अक्षयला हे काही माहित नाहीये. का हो हा काय माहीने गुंता करून ठेवलाय, स्वतःही लपवतीये आपल्या रमालाही लपवायला लावती. रमा माही सगळा गुंताच करून ठेवलाय. असू द्या हो, आपली रमा नव्हती तेव्हा या माहीने किती सुंदर प्रकारे तिचा संसार चालवलाय. सगळे काही माणसं तशीच जोडून ठेवली आणि अक्षयला कळू दिले नाही की ती माही की रमा आहे. त्यामुळे एक प्रकारे ती चांगली असं म्हणायला हरकत नाहीये. आपल्या रमाचा संसार आहे तसा जागेवर ठेवला आणि अक्षयला बरंही केलं आणि त्याला सावरण्यास मदतही केली. त्यामुळे माही सुद्धा चांगली आहे. उगाच तिला दोष देण्यात काही अर्थ नाहीये. ते सगळे तिला चांगली म्हणत असतात आणि माहीचं कौतुक करत असतात. कावेरी म्हणते हे बघा आता गुंता सुटीपर्यंत शांत राहणं एवढंच आपल्या हातात आहे. आता देव काय करतोय त्याचं त्याला माहिती. आपण मात्र शांत राहायचं आणि पुढे काय होतं फक्त बघत राहायचं. देवाला हात जोडती मंगल. देवा आता काय ते तूच ठरव रे, तूच सगळं काही सांभाळून घे. जानवी आणि आनंद बसलेला असतो. तो पेपर वाचतो आणि म्हणतो जानू अगं बघ की ती टॉप डिझायनर नाही का तुझी फेवरेट, तिचा सेल लागलाय, जायचं का आपण तुला काही आणायला? तिचं लक्षच नसतं. ए जानू अगं लक्ष कुठे आहे तुझं, तुझ्याशी बोलतोय मी. अरे यार ही माही आहे ना, तिचं काही वागणं कळतच नाहीये. कधी अशी वागती तर कधी तशी वागती. मला तिचं काय वागणं आहे ना माझ्या लक्षातच येत नाहीये. आणि म्हणतो अगं तू कशाला टेन्शन घेते आणि तू कशाला विचार करती, तू तुझं बघ की ती माही काय करते, तिचा कशाला विचार करतीये आणि नेमकी तू काय वागतीये ना हे मला आता कळत नाही. काय विचित्रसारखं वागते तुझ्याशी मी बोलतो आणि कुठल्या तंत्री ठरवलीयस तू? अनुची चिडचिड होत असते. ती का नाटक करते आपली रमा असल्याचं? ती रमा होणार आहे का कधी? कधी रमा तर रमाच वागते, कधी माही तर माहीच वागते. का अशी नाटकं करते? एक काय आहे ते वागता येत नाही का? अगं तुझा प्रॉब्लेम काय? अरे आपले रमा असल्याचं नाटक करते ना ती, त्याने माझ्या डोक्यात जाते. ती आहे ना माही, मग तसं वागायचं की उगाच ओढून ताडून आपली रमा असल्याचं वागायला का जाते ती? आणि आपली रमाची जागा ती घेणार आहे का? कितीही काही केलं तरी रमासारखं वागू शकतेय का? आपली रमा काय आपल्यालाच माहितीये. आणि ही माही रमा होऊ शकतेय का? नाही, ती सेल्फिश मुलगी आहे, सेल्फिश. ती कशाला उगाच आपली रमाची जागा घ्यायला बघतीये ना. त्याने माझ्या डोक्यात जाते आणि त्याने मला चिडचिड होती. आणि म्हणतो उगाच कशाला चिडचिड करून घेते बाई, गप बस की, कशाला लक्ष देतेय तू, जरा शांत बस. मी सोडणार नाहीये या माहीला. मला जर काही बोलली किंवा शहाणपणा शिकवायला जर गेली ना, तिला दाखवून देईल ही जानवी काय चीज आहे. रमा असती ना, रमा माझ्या नादी नसती लागली, कारण रमाला माहितीये मी काय, तिने मला अनुभवलंय ना. आता माहीला माझा नाद करू दे, मग तिला दाखवते जानवी काय चीज आहे. आनंद म्हणतो वा आता आली ना असली रंगावर, आता माझी जानू शोभतीये बघतो. अक्षय आंघोळीला चाललेला असतो. रमा म्हणते अहो जाऊ नका, माझं ऐका. ए बाई मला आधीच उशीर झालाय, का मला त्रास देते? अहो ऐका माझं. अक्षय तिचं एकही शब्द ऐकत नाही आणि बाथरूम मध्ये जाऊन तिच्या तोंडावर त्याने दार लावलेलं असतं. रमा मात्र बाहेर रागारागाने येते आणि अभिला म्हणते का हो पाणी किती वेळ आहे? अगं टाक्या साफ करायला घेतलाय, पाणी केव्हाही जाऊ शकतंय बाई. अरे बापरे, आता हे आंघोळीला गेली, यांना किती वेळचं सांगण्याचा प्रयत्न करते, त्यांनी माझं काहीच ऐकलं नाही, तोंडावर दार लावलं या. आता काय हो, आता मी काय करू शकतो? त्यांनी टाक्या साफ करायला घेतल्या की पाणी जाणार. मग बघ कसा आरडाओरडा करतो. त्यांना आरडाओरडा करू द्या, मग त्यांना दाखवते ही रमा काय चीज आहे. बघा त्यांना इतकं सांगितलं पण दुसऱ्याचं काही ऐकलं नाही ना, आता होती त्यांची फजिती. अक्षय खूप आवाज देतो रमा रमा रमा. बघितलं गेलंय ना पाणी. अभि म्हणतो किती वेळ सांगत होता आंघोळी करून घ्या, आंघोळ. माझं कुणी ऐकतं का? अरे बादल्या भरून ठेवल्या असता आता अडचण आली असती का? पण नाही, माझं कुणाला काही ऐकायचंच नाहीये. रमा म्हणते मी जाऊ का, बघू का त्यांची काय अडचण आहे. येते आतमध्ये. काय हो अगं आतमध्ये पाणी येत नाहीये, टाक्या साफ करायला घेतल्याय, मगाशीपासून तोच सांगण्याचा प्रयत्न करतेय पण तुम्ही ऐकून घेता का? तुम्हाला कोणाच काय ऐकून घ्यायची सवय आहे का? माझ्या तोंडावर दार लावलं असं तोंडावर. आता काय करू, आता काय करू म्हणजे काय? बसा आता तसंच. चला बाहेरच्या नळावरून पाणी आणून देते. बरं बाई दे आणून. आणि रमाने बाहेरून बादली भरून आणलेली असते. जानवी म्हणते थांबा ताईची चांगली जिरवते मी, आणि मग ते पाय घालते आणि पाणी सगळं सांडून जातं. जानवी ताई तुम्ही काय केलंय हे? अगं कुठं काय केलंय रमा मी? अगं चुकून धक्का लागला म्हणून ते पाणी सांडलं. तुम्ही मुद्दाम केलंय, चुकून धक्का लागलेला नाही. रमा म्हणते हे बघा तुम्ही मुद्दाम केलंय मला माहितीये, पण आता मी पाणी भरून आणते, तुम्ही हे सगळं पुसा. तितक्यात अक्षय तिला आवाज देतो थांबा काय म्हणताय बघून येते. आता तुम्ही हे पुसायचं जानवी ताई, आणि मी एवढी अर्धी बादली देऊन येते, मग दुसरी बादली त्यांना भरून आंघोळीला नेऊन देते. अगं पण रमा तुम्हाला म्हटली ना पुसा म्हणजे तुम्हालाच पुसायला लागणार आहे. आता जानवीला त्यांनी सगळी फरशी पुसायला लावलेली असते.
अभि येतो आणि म्हणतो, अरे हे पाणी कोणी सांडलंय राव. अगं रमा, कॉक सुरू केलेत, पाणी येणार आहे, त्याला मला पटकन आंघोळ करून घे, मग ते लोकांना काम करता येईल. जान्हवी म्हणते, अभि काय ग, हे आधी साफ कर. त्याच्या हातामध्ये पोछा देते आणि त्याला म्हणते की हे साफ कर. अगं वहिनी, तोपर्यंत जान्हवी निघून गेलेली असते आणि अभिला आता ते पुसायला लावलेलं असतं. रमाने पाणी आणलेलं असतं, पण अर्धीच बादली पाणी आणलेलं असतं. अगं एवढं पाणी, एवढं बादलीत मी काय काय करणार रे, मी करू शकणार नाही. अहो आणलं होतं मी गच्च भरून, जान्हवी ताईंनी सांडून दिलं, म्हणजे त्यांच्याकडून चुकून सांडलं हो. ते सांडलं वगैरे मला काय माहित नाही, आणि थोडं सांडलेलं नाहीये हे पाणी, अर्धी बादली पाणी संपलंय. काय हो, अर्धी बादली लावले. दुष्काळी भागामध्ये लोकांना प्यायला पाणी नाहीये आणि अर्ध्या बादली मी तुम्हाला आंघोळ करता येत नाहीये. हे बघ रमा, मला त्या गोष्टीचा आदर आहे. खरंच ते लोक कसे मॅनेज करतात, खरंच त्यांना कौतुक आहे. पण मी कसं करू ग हे सगळं. रमा प्लीज काहीतरी कर, मला पाणी दे आणून. हे बघा पाणी आणू शकत नाहीये मी, आणि आणायचं लागत असेल तर थोडं थांबायला लागणार आहे. अक्षय रागाने ती अर्धी बादली घेतो आणि राहू दे, माझं मॅनेज करतो, तू जा इथून आता. ती म्हणते आओ आओ करत त्याच्या जवळ आलेली असते आणि शावर चालूच केलेला असतो. मग अशी कॉक चालू केल्यामुळे लगेच पाणी येतं आणि रमा भिजायला लागते. इतकी ओरडते, अहो पाणी चालू झालं, अहो पाणी चालू झालं. अक्षय भिजतो, रमा भिजतो, दोघं मस्त सगळे भिजून गेलेले असतात. ती आरडाओरडा करते, हळूहळू शांत झालेली असते. तो हसतो आणि तिच्याकडे बघत असतो. अहो हसताय काय, काय कळतंय का तुम्हाला? अगं तुला आठवतंय का पहिल्या पावसामध्ये आपण कसं भिजलो होतो? अहो हो आठवतंय की मला. आणि तिला लगेच कसे भिजले, काय झालं, सगळं काय आठवायला लागलेलं असतं. का हो, तुम्हाला पाऊस आवडत नव्हता ना? अगं हो आवडत नव्हता, पण हळूहळू मला आवडायला लागला, कारण तूही मला आवडायला लागली होती आणि तुला पाऊस आवडत होता म्हणून मला पाऊस आवडायला लागला. आणि खरंच आता मला पाऊस आवडतो या रमा तुझ्यामुळे. आणि अक्षयने आता रमाला जवळ घेतलेलं असतं प्रेमाने, आणि सगळे काही जुन्या आठवणी ताज्या झालेल्या असतात. दोघं एकमेकांमध्ये आता मग्न व्हायला लागलेले असतात. तितक्यात तिथे अभि येतो आणि जोरात दार वाजवतोय. आलं का रे पाणी, आलं असेल तर पटकन आवर, आता लोकांना वेळ नाही थांबायला, आणि प्लीज लवकर आवर रे. हे दोघं पटकन सावरतात. अरे मला ऐकायला नाही आलं, तो परत सांगतो, अरे आलं रे बाबा, इतक्या जोरात ओरडताय ना, सगळं काही समजलंय, मी लगेच येतो. ती म्हणते, आवरा ना पटकन, उशीर होतोय ना, ते किती ओरडताय. अभिने मात्र आवाज ऐकलेला असतो. अरे आवाज कसला आला, अरे मोबाईल, अरे मोबाईल बघतोय मी, फिल्म लावली आहे ना, आंघोळ करता करता फिल्म एन्जॉय करतोय. अरे बाबा तो मोबाईल काढ रे तिथून, त्या मोबाईलमध्ये पाणी जाणार, मोबाईल खराब होणार, मग तो चिडचिड करणार, तुझी कामं खोळंबणार. प्लीज यार तिथून, अरे ठेवलाय, लांब ठेवलाय, तू जाणार रे बाबा इथून, तू इथून निघून जा, म्हणजे पटकन आंघोळ करून मी बाहेर येतो, तू निघून तरी जा. चल जाऊ दे, काय एवढी बडबड करत बसलो, याला कळत नाही की याचा मोबाईल खराब होणार, मोबाईल खराब झाला की कामं थांबणार. मी का बडबड करतोय आणि सगळं काय याला सांगायला जातोय मी. आता अभि रागारागाई तिथून निघून गेलेला असतो. रमा आणि अक्षय मस्त शावर खाली भिजत असतात. अक्षय आता रोमॅन्टिक व्हायला लागलेला असतो आणि माहीला रमाला तो त्रास देत असतो. तिला अगदी जवळ घेतो. अहो पटकन आवरा की, ते किती ओरडताय तुम्हाला, तुम्ही आवरा की, पटकन बाहेरून आवाज येतो. ए आंघोळ करू दे की, का त्रास देते रमा मला. रमा शांत आवाजात म्हणते, हे बघा मी तुम्हाला त्रास देत नाहीये, तुम्हीच मला पक्क पकडून ठेवलंय, मला सोडत नाहीये, प्लीज मला सोडा नाव तुम्ही. अगं सोडलंय की, तिला असं घट्ट धरलेलं असतं आणि म्हणतो की सोडलंय की रमा, जा की इथून, करू दे की मला आंघोळ. ती शांतपणे, आता ती थोडीशी नर्वस झालेली असती. ती म्हणते, प्लीज मला सोडा, तुम्हाला काहीतरी सांगायचंय मला. अगो हो सांग की, काय सांगायचंय रमा तुला, तुम्ही सिरियसली ऐकून घेणार असेल तर मला सांगायचंय. हे बघा खूप महत्वाची गोष्ट आहे आणि उगाच माझी थट्टा मस्करी करू नका, मी काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतेय ना, तुम्ही जरा सिरियसली ऐकता. अगं सांग ना रमा, मी ऐकतोय ना. अक्षय तिची मस्करी करत असतो आणि सांग तुला काय सांगायचंय, मी ऐकतोय म्हणून तिला सारखा चिडवत असतो. रमा म्हणते, तुम्ही आंघोळ करा मग तुम्हाला सांगते, आणि पटकन आवरा प्लीज. त्याला लुटून देते आणि मला स्वतःला आवरायचंय. काय हो, मला सगळं भिजवून टाकलं. आणि रागा तिथून रमा बाहेर गेलेली असते आणि अक्षयला म्हणते पटकन आवरा. अक्षय आंघोळ करत नाही, तिच्याकडे एक टक तिथेच उभा राहिलेला असतो बघत. रमाने सगळं बाहेर पसारा घातलेला असतो आणि सगळं काही तिने आवरायला काढलेलं असतं. अक्षय येतो, अगं काय हा सगळा घरभर पसारा आहे रमा, काय करते. हे बघा खूप काही दिवस झाले काही आवरलेलं नाहीये, म्हटलं आता एका दमात सगळं काही आवरूनच टाकू, म्हणून सगळं काही आवरायला घेतलंय मी आणि आता सगळं व्यवस्थित आवरणार आहे मी. खूप राहाडा झालाय आणि बघा की काही स्वच्छ नाहीये, सगळं काही वेळेला स्वच्छ करायचंय. याच्याशी बोलता बोलता ती पटकन वर चढलेली असते आणि ते पडदे काढायला लागते. पडदे काढायचा प्रयत्न करते पण हिचा हात पुरत नाही आणि बॅलन्स जाऊन ती अक्षयच्या अंगावर पडते. अक्षय तिला पकडतो. अक्षय आणि रमा एकमेकांकडे बघत राहिलेले असतात. एकमेकांमध्ये आता परत ते गुंतलेले असतात. इतके मन लावून एकमेकांना बघत असतात की त्यांना आता बाहेरचं काही भान राहिलेलं नसतं. एकमेकांमध्ये पूर्ण ते मग्न झालेले असतात.
अक्षय रमाकडे बघतो, एकटक बघतो, चांगलं मन लावून बघतो आणि मग तिला सावरून हळूच खाली घेतो. काय ग, काय तुला एवढी धडपड करायची, सगळे काम अंगावर घ्यायची आहे? अगं का करतेयस तू सगळं एकटीने? आणि एकटीने करणं हे गरजेचं आहे का? तू का करतेय सगळं काही? अक्षय म्हणतो, सगळं काही रमा तुला एकटीलाच करायचंय का? का अंगावर जबाबदारी घेती ग? अगं घरात कोणाला तरी मदतीला घे, का सगळं करायला बघतेय तू? प्लीज रमा, कोणाला तरी मदतीला घे. सगळं काही डोक्यावर घेऊन स्वतः काम करते असं दाखवायचंय का कुणाला? स्वतः काही करत बसू नको आणि प्लीज एकटीने काही काम. इतका चिडलेला असतो. रमाला तो काडीचीही मदत करत नाही, पण रमाला मात्र सगळं काही ऐकवत असतो. रमा ही त्याच्यापेक्षा हुशार असते. ती आता कमरेवर हात देते आणि मस्तपैकी त्याच्याकडे एकटक उभी राहिलेली असते बघत. काय हो, सगळं काही लेक्चर दिलं, सगळं समजून सांगताय, मग स्वतःला कळत नाही का रमाला मदत करावी? याला त्याला मदतीला घेण्यापेक्षा तुम्ही स्वतः आम्हाला मदत करा आणि प्रत्येक कामामध्ये तुम्ही आता मला मदत करायची, मी तुम्हाला काम सांगणार आणि तसंच तुम्ही काम करायचे. याला त्याला मदतीला घ्यायचं, उगाच कशाला कुणाला त्रास द्यायचा? त्यामुळे आता या रमाला तिचा अक्षय मदत करणार आहे. मी तुम्हाला काम सांगणार, तुम्ही काम करायचं, म्हणजे रमाचं कामही होणार आणि अक्षय रमाला मदत करतो असंही होणार. आपल्याला दोघांना एकत्रही थांबता येईल आणि कामात मदतही होईल आणि सगळं घर असं स्वच्छ आणि टापटीप होऊन जाणार. मला सगळं घर आवरायचंय, खूप खूप म्हणजे खूप सगळं अस्तव्यस्त पडलंय आणि सगळं छान आणि व्यवस्थित रमाला हवंय ना तसं लावायचंय. त्यामुळे अक्षय रमाला मदत करतोय हे मी मान्य करतेय, बरोबर आहे. आणि अक्षयनेही मान्य केलं असेल की आपल्याला रमाला मदत करायची आहे. कसं वाटतं? अक्षयला एकही शब्द बोलू देत नाही आणि नॉनस्टॉप रमा बोलायला लागलेली असते. अक्षय म्हणतो, अगं मी काय तुला सांगतोय आणि तू उलटच मला काम लावतीये का? असाइनमेंट होणार ना माझी, असाइनमेंट. अगं रमा, असाइनमेंट कसली ग? असिस्टंट. आत्ता शब्द वापरला मी, असिस्टंट. म्हणजे असिस्टंटचा अर्थ पण समजून सांगितला. असाइनमेंट कुठून ग रमा? तुला किती सांगतो. अक्षय आता चिडलेला असतो. रमा सगळे शब्द चुकीचे बोलत असते. अक्षय इतका शिकवण्याचा प्रयत्न करतो पण तिला एकही शब्द जमत नसतो. ती म्हणते असाइनमेंट म्हणजे असाइनमेंटच. अगं बाई, तुझे पाया पडू का मी? असिस्टंट म्हणालो मी, कुणीतरी असिस्टंट घे. नाही नाही, तुम्ही असाइनमेंट म्हणाला. ए रमा, तुला काय म्हणायचंय ना ते म्हण बाई, आता गप्प बस. अगं शब्द ऐकून तरी नीट म्हणायला शिक की. आता इतक्यात तुला असिस्टंट म्हणालो, असाइनमेंट म्हणजे काय? असाइनमेंट कुठं, असिस्टंट कुठं? अगं बाई, दुसऱ्यांनी बोललं ते व्यवस्थित ऐकायचं आणि तसंच बोलण्याचा प्रयत्न करायचा ना. आता रमाचा आवाज वाढलेला असतो. शिकवू नका उगाच मला शहाणपणा, काय म्हणायचं आणि काय नाही. असाइनमेंट असाइनमेंट, तुम्ही असाइनमेंटच म्हटले, दुसरं काही म्हटलेलं नाहीये. आणि हे बघा, उगाच मला शहाणपणा शिकवायला जाऊ नका. आणि नाही येत मला नाही येत बोलता, मी मान्य करते. उगाच कशाला मला शहाणपणा शिकवताय? कुणाचं ऐकूनही मला बोलता येत नाही, कुणाचं समजूनही मला बोलता येत नाही. मुळात मला काही बोलायला शिकायचंच नाहीये. मला जी येतं त्यामध्ये मी खुश आहे. त्यामुळे मला असाइनमेंट काहीही शिकवायला जाऊ नका. आणि तुम्ही मगाशी असाइनमेंट असंच म्हटलं होतं. अक्षयचं डोकं मात्र आता रमापुढे बंद पडतं, कारण रमा त्याचं काही ऐकून घ्यायला तयारच नसते. मला येतंय आणि मी बरोबर म्हणतेय, तुम्ही मात्र चुकीचं म्हणताय, असा चुकीचा आरोप ती अक्षयवर लावते. आणि असाइनमेंट हा शब्द तिने लावून धरलेला असतो. आणि उगाच मला काही शहाणपणा शिकवायला जाऊ नका. बरं बाई, तू म्हणतीये तसंच, तुला मी मदत करायला तयार आहे. तुझा असाइनमेंट मी होतो, काय काय कामं करायची ना ते मला सांग. असाइनमेंट कशाला म्हणताय हो? तुम्हाला नीट शब्द म्हणता येतो ना, मग तुम्ही नीट शब्द म्हणा ना. मला म्हणता येत नाही म्हणून मी असाइनमेंट म्हणते. मग तुम्ही काय ते योग्य म्हणा की. योग्य काय ग? नको, असाइनमेंटच म्हणूया. आता दोघांमध्ये मस्त जुगलबंदी चालू झालेली असती. बरं बाई, मैं तेरा नौकर हूं, तू जो कहेगा मैं वो करूंगा, तेरे मागे मागे आऊंगा. काय म्हटले? अगं मी तुझा नोकर आहे, तुम्हाला काय काम सांगशील ते सगळं काही काम करायला तयार आहे मी. काय करायचंय ना मालकीन बाई, तेवढं काम सांगा. दिवसभर हा नोकर तुमच्या सेवेमध्ये हजर आहे. आहात ना माझा नोकर? मी जे सांगणार ते करणार आहे ना. आणि हे बघा, उगाच मला शहाणपण शिकवायला जायचं नाही. मी जे काम सांगेल ते व्यवस्थित करायचंय. हो ग बाई, आता सांगितलं ना, तुझा नोकर आहे मी. तू काय काम सांगशील ते काम करायला तयार आहे मी. चला आता मी हे सगळं बाकीचं आवरून घेते. वर चढायचं, हे पडदे वगैरे सगळी साफसफाई करायची आणि सगळं व्यवस्थित करायचं. उगाच चाल ढकलपणा करायचं नाही या. अगं बाई हो ना, तू म्हणशील तसं करतो. आणि तो आता वर चढायला लागलेला असतो, रमा लगेच खाली बसते आणि ते दुसरं काम करायला लागलेलं. ए बाई, तसं नाहीये. मालक जिकडे जाणार तिकडे मागे मागे नोकर जाणार. तुझ्यासोबत आणि तुझ्यासोबतच काम करणार आहे. मला एक काम सांगून तू दुसरीकडे जायचं नाही. रमा प्लीज, माझ्यासोबत राहायचं आणि आपण दोघांनी मिळून काम करायचं. ओ, दोघांनी मिळून कसं काम करायचं? तुम्ही ते करा, मी हे करते, पटकन काम होऊन जाणार ना. आणि तुम्ही नोकर आहे ना, मग मालक जे सांगन ते ऐकायला पाहिजे नोकराने. नोकर कशाला मालकाला शिकवायला जातोय? तुम्हाला मी वरचे पडदे ते करायला लावले ना, तुम्ही ते पडद्याचं बघायचं, मी इथं बाकीचं आवरतीये सगळं. मी तुझ्या मागे मागे करतो. हो कळालं की. नोकर मालकाच्या मागे मागे करणार, मालक काम करणार आणि नोकर मालकाला राखण उभं राहणार. हो ना. काय उपयोग आहे मागे मागे करण्याचा? तुम्ही ते काम करा, मी हे काम करते, समजून सांगते. अक्षय तुमच्या लक्षात येत नाहीये का? आणि काय हो,
तुम्ही जर मागे उभे राहणार तर सगळं काम तर मलाच करायला लागणार. तुम्हाला मी माझ्या मागे उभं राहायला नाही उभं केलं. इथे काम करा, मला मदत करा, पटकन काम होऊन जाणार, दुसरं काहीतरी काम करता येणार. म्हणून तुम्हाला म्हटलं की आपण दोघं मिळून काम करू. तुम्ही एक काम, मी एक काम. सगळं काही मदत करतो रमा, पण तुम्हाला काय सांगणार आहे? तुझ्या मनात काय? तू मगासपासून मला म्हटली ना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते. नेमकी काय सांगण्याचा प्रयत्न करते? हो 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 हो, आता माझ्या लक्षात आलंय. मागे पुढे काय चाललंय आणि कामाला मदत करायला कशी एकदम तयार झाले हाच विचार करत होते मी. नेमकी माझ्या मनात काय चाललंय, मला काय सांगायचंय हा विचार तुमच्याकडे, आणि ते जाणून घेण्यासाठी माझ्या मागे मागे करताय. तुम्हाला काम वगैरे काही करायचं नाहीये. हे बघा रमा, गैरसमज करू नको. मला काम करायचंय आणि तुझी मदत सुद्धा करायची, पण आधी तुझ्या मनात काय मला सांग. मी लगेच काम करतो की हे असं काम करतो? हे बघा, मला ना तुम्ही बेड्यात काढायला जाऊ नका. मला माहिती की तुम्ही किती काम करणार आहे. रमाने आता अक्षयला कपडे दिलेले असतात, खूप सारी कपडे दिलेले असतात. मशीनला टाका, एवढं काम झालं की पुढचं काम देते आणि त्याला धक्का मारते आणि म्हणते जा आधी एवढं काम करा, मग पुढचं काम करायला तुम्हाला परत आवाज देते. रमा आता परत इमोशनल झालेली असती. किती दिवसाने माझ्या घरात आलीये, माझ्या माणसांमध्ये आलीये, सारखं मला भरून येतंय. माझ्या घरात आली मी, पण सगळ्या काही आठवणी परत जाग्या होतात. देवा मी काय करू रे, मला हिंमत दे सगळं काही लपवण्याची, सगळं काही सावरण्याची. आता रमा बिचारी विचार करायला लागलेली असते. रमा विचारच करत असते सगळं काही कसं लपवायचं आणि कसं सावरून घ्यायचं. देवा मला हिंमत दे आणि ताकदही दे रे. मित्रांनो, हा भाग इथेच संपतो. पुढच्या भागामध्ये काय होतं आपण थोडक्यात बघूया. अक्षय रमाच्या मागे असतो. सकाळपासून मला फिरवतीये, काहीतरी सांगायचंय काहीतरी. आत्ता मला सांग नेमकी तुला काय सांगायचंय, पटकन सांगा तुझ्या मनात काय. आता माही त्याला सांगायला तयार झालेली असते आणि त्याला काही सांगणार, त्याच्याकडे फक्त बघत उभी राहते. इकडे साई त्याच्या आईला म्हणतो की हे बघ मी आता रमाकडे जातो आणि तिला बघून येतो, भेटून येतो, आणि हे बघ कसं मला सोपं पडणार आहे. अक्षय सुद्धा माझा मित्र आहे, त्यामुळे रमालाही भेटता येईल, अक्षयलाही भेटता येईल. साई आता डायरेक्ट रमाच्या घरी आलेला असतो आणि अक्षय करत आतमध्ये चाललेला असतो. सीमा म्हणते अरे थांब, तो बिझी आहे, अरे थांब, पण साई ऐकत नाही आणि डायरेक्ट अक्षय करत तो त्याला आवाज देत असतो. रमा काहीतरी काम करत असते, तिच्या हातातलं ते काम खाली पडतं कारण तिला धक्का बसतो. आता साई आलाय म्हणल्यावर हा सत्य काही सगळं सांगून बसणार. आता बघूया साई अक्षयला सगळं खरं सांगतो का आणि रमाची फजिती करतो का, किंवा अक्षयला सगळं सत्य कळाल्यावर नेमकी अक्षय काय रिॲक्ट करतो हे बघायला मात्र मजा येणार आहे. बिचारी रमाने सगळं काही लपवण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि सीमानेही खूप लपवण्याचा प्रयत्न केला, पण साई आता जर खरं बोलून गेला तर नेमकी अक्षयवर काय रिॲक्शन होणार आणि अक्षयला त्याचा त्रास होतो की काय, अक्षय सगळ्यांना समजून घेतो हे बघायला मात्र आपल्याला मजा येणार आहे. आता सीमाही थांबवण्याचा प्रयत्न करते आणि रमाही, पण साई ऐकतो की नाही हे आपण उद्या बघूया. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.